आता तुम्ही म्हणत असाल की हा घागर घेऊन कुठे चाललाय, तर मी निघालोय भात मणी काढायला, जे की काल आम्ही गोळा केलं होतं. तुम्ही तो व्लॉग बघितलाच असाल. ह्या अशा रस्त्याने मला जायला लागत होतं. गेल्या गेल्या बघतोय तरी इथं मोठी फायटिंग चालू होती. दोन बगडे एकमेकात भांडत होते. हे दिसतंय भात आम्हाला मळणी काढायचा आहे. तोपर्यंत आमचे भाऊजी बैलगाडी घेऊन आले. तर ह्याच बैलाने आम्हाला मळणी काढायचं आहे. ते आल्यावर आम्ही ताडपत्री टाकली आणि भात टाकायला सुरुवात केली. हे करत असताना तोपर्यंत आई आणि बायको आली. दाजीने बैल जुंपायला घेतले, कारण ह्याच बैलाने आम्हाला मळणी काढायची होती. बैल जुंपून झाल्यावर आम्ही त्याच्यावर फिरवायला सुरुवात केली. तर बैल फिरवून झाल्यानंतर थोडंसं भात हलवावं लागतं, कारण एकाच टायमाला सगळं भात मळून होत नाही. त्यासाठी पुन्हा त्याच्यावर बैल फिरवावे लागतात. मग भाऊजीने बैल फिरवायला सुरुवात केली. त्यानंतर मी थोडे बैल फिरवायचा आनंद घेतला, कारण माझ्यासाठी हे नवीनच होतं. बैल दमले होते म्हणून बाजूला बांधलं, तर बगड्यांचे किडे खाण्यासाठी मैफिल जमली होती. भात तर मळून झालं होतं, त्यामुळे गवत आम्ही असे एकत्र केलं आणि साफसफाई करून घेतली. त्यानंतर थोडंसं जेवणावर ताव मारला. जेवण झाल्यावर आईन आणि बायकोनं अशीच पुन्हा एकदा साफसफाई केली आणि जो काय भुसा होता त्याला वारं दिलं. दिवसभरात आम्ही अशा 2 मळण्या काढल्या आणि हे करता करता पूर्ण संध्याकाळ झाली होती. मला सवय नसल्यामुळे लोड तर भरपूर झालं होतं, पण काय त्याला पर्याय नव्हता. असो, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा एका नवीन रीलमध्ये. धन्यवाद.